नमस्कार मंडळी. आत्ता आलोय मार्केटहून आणि मार्केटहून आल्यानंतर यांचं चालू आहे परत किचन आवरायचं काम. वाटतं काहीतरी साफसफाई. किचन आवरताय का? किचन आवरायला घेतलेलं आहे आज. आणि कालचा ब्लॉग असा काढला नाही, काल टाकायचा होता गुरुपौर्णिमेचा, पण आम्हाला थोडं थोडं काम आलं, मग त्या कारणामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला जमला नाही. तर आज आपण तुम्हाला सांगणार होतो. आज म्हणजे मी विचार केला होता काल का काहीतरी सांगायचं म्हणून. काय सांगायचंय मला? असं सांगायचं आहे का मी ज्या दिवशी कोमलला पाहायला गेलो होतो त्या दिवशीपासून माझं काय काय झालं, त्या दिवशी माझं नशीब खराब झालं असं. हा. त्या दिवशीपासून ओरडून ओरडून तेच सांगत होते. काय आयुष्य लग्न झालं, हा कसं, त्याचं नशीबच फुटून गेलं हा नशीबच फुटून गेलं. बिचारा. तर काय झालं होतं ते बी सांगतो तुम्हाला आता. तो होता दिवस, तारीख तो एक दिवस. तारीख तारीख नाही जास्त. तारीख मग मी असं का तारीख माहित पाहिजे? तारीख. तारीख नाही माहिती. चला लग्नाची तारीख राहिली. 11, 12, 24, साखरपुड्याची 26 ऑक्टोबर. 26 ऑक्टोबरला लक्षात राहील त्याला तुझा बर्थडे नाही त्या दिवशी तर. मग काय बड्डे व्हायचा, आम्ही थोडी काय घेणार आहे. उलट तिने मला घ्यायला पाहिजे. बरं मी तुम्हाला सांगत होता आता. तुम्ही एवढे डेंजर आहे, बर्थडेच्या दिवशी ओ. विश सुद्धा करत नाही. अजून ते सी आली आई विश करायला असे आलं. थोडंच काम मागच्या बड्डेला काय झालं होतं माहिती का विचारा? का ऐक ना, मागच्या बड्डेला हाऊस म्हणून मला विश करायला आली होती. मागच्या बड्डेला काय झालं होतं माहिती का? आम्ही होतो राजस्थान फिरायला गेलेलो होतो. तर भाऊ वगैरे सगळे होते बरं का. हे पाय आणि रात्री 12 वाजले, आम्ही एकदम थकून गेलेलो बरं का. फिरायला गेलेलो होतो सगळे होते, आम्ही किती 8 एक परिवार होतो ना. 8 एक परिवार होतो बरं का. आम्ही सगळे फिरायला गेलो, थकून गेलेलो. आता मला काय माहिती हिचा बड्डे आहे म्हणून. रात्री म्हणजे मी 10:30 11 वाजता झोपून गेलो. मी किती वाजता झोपलो होतो? 10:30. 10:30 11 झोपून गेलो. आणि त्याच्यानंतर विषय असा झाला, त्याच्यानंतर विषय काय झाला सांग. काळ पासून आई मला एवढं रात्री बी कॉल आला बरं का. रात्री बी हिच्या मम्मीचा कॉल आला होता. सगळ्यांचे कॉल येत आहे, स्पीकरला फोन. सगळे मला विश करता, मी सगळ्यांना थँक्यू म्हणते, तरी यांना समजत नाहीये की मीचा बर्थडे का काय. आणि तिथं काय असा आवाज पण नव्हता. आणि मला म्हणताय मम्मी तुला एवढ्या सकाळमध्ये का फोन करते, दीदी का फोन करते एवढ्या सकाळमध्ये. गणमान झालेला होता ते. अरे विषय काय झालेला माहिती का मम्मी? हा. सिया आली, सिया मला म्हणते हॅपी बर्थडे चाची. ती प्राची विश करते, हे सियाला हवंच कोपऱ्याकडे सियाला विचारतं चाचीचा बर्थडे का म्हणे आज. सियाला एकदम चाचू तुम्हाला माहित नाही म्हणे आज चाचीचा बर्थडे. लगेच मला सांगायला आली चाचूला माहित नाही म्हणे. अरे विषय काय झाला माहिती का मम्मी? तो जो गरम पाण्याचा नळ होता ना आमचा आला, तो निघून जात होता. मग मी त्याच्या गणगणमध्ये होतो, यायला गरम पाणी भेटणार नाही, कारण 2 दिवस झाले मी थंड पाण्याने आंघोळ करत होतो आणि थंडीचे दिवस होते. हा म्हणून मग मी त्या गणगणमध्ये होतो आणि इथं चालू विश नाही केलं, विश नाही केलं. मी नाही बोलली विश नाही केलं, मी बघत होते तुमचे गंमत. फोन स्पीकरला आहे ना बाथरूम मध्ये, बाथरूम असं होत आहे तरी यांना आवाज जात नव्हता. मुद्दा अगर तुम्हारी मम्मी तुम्हारे साथ नहीं है तो तुम्हें झुकाने वाले सब रेडी है. तुमको सब झुकाने लगते. तुम्हारी माँ क्या चाहते हो? तुम्हारी माँ तुम्हारा साथ नहीं देती तो तुम जिंदगी में कुछ नहीं कर सकते. तुम मर जाओ. ऐसा मैं कह रहा हूँ, तुम मर जाओ. कहना क्या चाहते हो? काहीच नाही. मस्त आजपासून मला कळाला मी एकटा आहे असं. आज से मैं अकेला हूँ. एकट्याने बेटा तू पण माझा, ती पण माझी, तुमच्या सगळ्यांमध्ये माझा जीव आहे बाबा. बर का. मग मी सांगत होतो तुम्हाला, एकटा आहे. मी तुम्हाला सांगत होतो बर का. इकडे इकडे कोमल, इकडे इकडे. आता कोमल बी सुरुवात सांग. कोमल काय मी तुला पाहायला आलेलो तर काय झालं ते बी सांगतो. पहिल्यापासून सांगणार आज मी काय झालेलं. चालेल. इथं इथं येतो. नाही ना अशी बघ, अशी बघ, अशी आव, बघ. बघायचं काय त्याच्यात आई? विषय काय झालेला माहिती का? सगळ्यात पहिले ना तिचे म्हणजे आम्ही कॉल केलेला. हा, आमचे जे काचेची बरणी फोडा ती. असं आहे का? सॉरी 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 सॉरी. विषय असा झालेला की आमचं जे गिराईक आहे, म्हणजे आमचा गिराईकीचे मामा आहे राकेश माळी म्हणून त्यांचं नाव आहे. मी राकेश भाऊ म्हणतो, ही मामा म्हणते. मी भाऊ म्हणतो, अजून बी भाऊ म्हणतो मी. ही राकेश मामा म्हणते. तर विषय काय झाला माहिती का? तर त्यांचा कॉल आलेला आम्हाला. म्हणजे पप्पा बोलले होते की आयुषला असं असं आहे, स्थळ पाहिजे असं तसं. मग त्यांना माहित नाही बरं का. मग हिचा बायोडाटा आम्हाला कुठून भेटलेला. विषय काय झालेला होता माहिती का? तर आम्ही राकेश बोल सांगितलं होतं का असं असं आहे स्थळ. ग्रुपला आहे ना, हिचा ग्रुपला आहे ना बायोडाटा आला होता पप्पांच्या ग्रुपला जो होता ना. मग बघितलं दोंडाईच्या
मग मुलीचे फोटो वगैरे होते त्याच्यात. तर होते एकदम जुने बर का, जुन्या जुन्या काळातले फोटो होते ते. 1920 भूत नाही का, भूत बरोबर. तुम्हाला तशी पुढच्या भूत म्हणून आवडत आणली नाही ना. होती. नशीब पुटी गेला माझं आलं बर का. मग राकेश भाऊला टाकला आम्ही वाळता. मग ते म्हणे अरे ही तर बाची म्हणे माझी आली म्हणे. मग त्यांना म्हटलं बर चौकशी करा, लग्न करायचं आहे का नाही. त्यांनी चौकशी केली, हा करायचं आहे लग्न असं तसं. मग ते पाहायला आले, सगळ्यात पहिले ते आमंत्रण द्यायला येत का, त्यांच्या घरचे पाहायला आले, मम्मी आणि पप्पा तिचे वाले पाहायला आले. झालं बिलं बघितलं, जवळपास 1.5 महिना झाला, निरोपच नाही. 1.5 महिना निरोपच नाही. चौकशी करत होते, पिता का, खरंच कमवता का, घरात राहता का, हा असं चौकशी करत पित होते होतं पप्पा. नाही पिले नाही तुम्ही. हा, खात होतो का मग खात होते पुड्या ना. पाड्या नाही चिकन मटन. बर का. आहो म्हणजे चौकशी त्यांची केली, कोणी पण चौकशी केली. करतो. ठीक आहे ना, करा ना, मी नाही बोललो का, करा चौकशी. तेच ना. भेटलं का काय करून. मी एवढी तुम्हाला भेटली, तुम्ही मला भेटले, अजून काय पाहिजे. अरे म्हणजे माझ्याविषयी कोणी चुकीचं सांगितलं का. नाही नाही सगळे मला साथ देणार आहे. तुम्हाला जेवढ्याला विचारत होते तेवढे मला निरोप येत होते. असं. खरं सोनं असल्यावर कोण काय सांगणार आहे का? खरं सोनं होतं. हे म्हणताय काय भेटलं का, एवढं मला भेटले, मी त्यांना भेटले, अजून काय पाहिजे यांना. बर का. मग त्याच्यानंतर काय झालं माहिती का, धरगो मला. त्याच्यानंतर असं झालं का, हे पाहून गेले 1.5 महिना, काहीच निरोप नाही, काहीच नाही बरं का. नंतर मग आम्ही एक दुसरी मुलगी पाहायला गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही तिकडून येत होतो, राकेश भाऊचा कॉल आला. राकेश भाऊ म्हणे अरे माल टाकायचा असं तसं. मग आम्ही काय बोललो, आम्ही जरा आहे ना सुट्टीवर आहे म्हटलं. मग ते म्हणे का बरं म्हणे. मग त्यांना सांगितलं का आम्ही असं असं गेलो होतो. मग त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी लगेच तिच्या मम्मीला कॉल लावला असेल, माझ्या मम्मीला पप्पाला कोणा तरी कॉल लावला. अहो तुम्ही निरोप देत नाही म्हणे, ते दुसरे मुली पाहत आहे असं तसं बरं का. मग हिच्या मम्मीचा लगेच कॉल, हिच्या पप्पांचा कॉल आला वाटत. नाही राकेश भाऊ सांगितलं त्यांनी का तुम्ही पाहायला येऊन जा. मग राकेश भाऊचा आम्हाला कॉल की ते बोलवत आहे पाहायला, मग तुम्ही येऊन जा. मग मला तर एवढा राग, कोणी 1.5 महिना लावतं का निरोप द्यायला. मला एवढा राग होता, एवढा राग. मी एकदम साधा बरं का, नुसता जो व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट फक्त एवढंच गेलो होतो घालून बरं का. गेलो वगैरे घालून वगैरे गेलो बरं का. तिथं भाऊला घेतलं रस्त्यामध्ये, पंकज भाऊ आहे किंवा दोंडाईच्या मध्ये रस्त्यामध्ये घेतलं भाऊला. त्याच्यानंतर काय झालं, भाऊ मला म्हणे हा मुलगी पाहायला चालला असं तसं. आणि माझी इच्छाच नव्हती, म्हटलं मला पाहायचंच नाही. एवढं टाइमपास केला म्हटलं, मला काहीच आवडत नाही म्हटलं, आणि मी काय करणार नाही म्हटलं. मग सगळ्यांचा विचार, अरे जिथं टाइम लागतो तिथं होतं, जिथं टाइम लागतो तिथं होतं. गेलो बरं का, तिथं पाहायला वगैरे गेलो. पहिले राकेश भाऊच्या घरी गेलो, चेंज वगैरे केलं. मग तिथं घरी गेलो, यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला प्रश्न विचारत होते बरं का, असं तसं. मी रागातच होतो बरं का. मग मी ना, माझं बोलणं असं आहे, मी डायरेक्ट जे ते तोंडावर बोलून टाकतो. म्हणजे मार्क्स किती, असं तसं, इंटरेस्ट काय, काय कमवता, काय धंदा आहे, असं तसं. मी सगळं सांगितलं, जे ते तोंडावर बोलून टाकलं. म्हणजे मला मार्क्स कमी होते, मी ते बी सांगून दिलं. आणि नंतर मग आहे ना, ही पाहायला आली मग कोमल बरं का. कोमल म्हणजे पहिले काय घेऊन आली, चहा घेऊन आली ना. पहिले चहा घेऊन आली, त्याच्यानंतर तू बोला. मला माहितच नाही मुलगा कोणता आहे. त्याच्यात आम्ही 3 बसेल होतो. त्याच्यामध्ये माहिती का, मी सेंटरला बसेल होतो, पंकज भाऊ लेफ्ट साईडने, दाजी राईट साईडने होते, आमचे संतोष मामा राईट साईडने बसेल होते. विषय असा झालेला की हिला सांगितलं असं मुलगा पाहून घे म्हणून. तू आता लपून लपून चोरून चोरून पडद्याच्या आड पाहत होती. मी नव्हती बात, मला आता सांगते तिथं मुलगा आहे बघ म्हणे, पण मला मुलगा माहित राहील तर मी बघू ना. आता वेळ म्हटलं तुझं बघ, तुला बघायचं असेल तर. बर का, मुलगा माहित नाही. मग हिने पाहिलं तर खरी, पण कोणाकडे पाहायचं हेच कळालं मी नाही. खाली मान आणि टाकलं ना, त्याच्या बघितलं आधी ही बी काय करते माहिती का, मला लग्नच करायचं नाही, मला लग्नच करायचं नाही. हिने काय केलं, म्हणजे आम्ही 40 किलोमीटर बाकी होतो घरापासून हिच्या, तर हिने त्यावेळेस आंघोळ केली. म्हणजे हिला आहे ना करायचीच नव्हती, साडी वगैरे तेव्हा घालायला सुरुवात मी केली. राकेश मामाकडे बसले ना, तेव्हा मी साडी घालायला लागली होती. तेव्हा घालायला लागली, म्हणजे हिला बी म्हणून करायचं तुम्हाला नव्हतं. राकेश मामाकडे एवढा टाइम लागला होता, एका हा, टाइम तुम्हीच लागला होता. अरे जाऊ दे, आम्हाला बी करायचं नव्हतं, पण पडी गेली नशिबात. आता काय, आता निभावावं लागतंय. ला 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 ला. मला काय मी तर म्हणतोय गाणं, हा. लाल दुपट्टा उड़ गया रे मेरे हवा के झोंके से. बर का, ते झालं, बघितलं वगैरे. यांचे आटी लय भारी बर का. आटी काय का कोमल, आटी सांग फक्त काय मला करायचं? फक्त जॉब करायचंय.
काय करायचं आहे जॉब करायचा आहे, इकडे बाय जॉब करायचा आहे अजून PhD करायची. हा मग त्या दोनच अटी होत्या ना. बस एवढं होतं ना. आठी बर का मला जॉब करायचा आहे तरी बी आता 2 वर्षाच्या वर झालं ना शिक्षण सोडून. आता काही येत नाही कोमल येडी झाली आता. जॉब पण असं काही तोटाचं आहे का बरं? आज थोडी लगेच भेटतो थोडे कष्ट आहे त्याला बी कष्ट करून तरच भेटन ना. मग काही शिक्षण वगैरे अभ्यास काय आहे का आता बर का त्याच्यानंतर बरं झालं बरं का. मग आम्ही गेलो वगैरे बोलायला वगैरे मम्मीन ते बरं का मम्मीन त्याला मुलगी आवडून गेलेली. मम्मीन त्याला मुलगी आवडलेली. मम्मी काय विषय होता बाई तुम्हाला मुलगी आवडली हा इकडे बाय काय विषय होता. आवडली होती मुलगी. हा मग पंकज भाऊला जास्त आवडली होती अजून म्हणे मावशी मुलगी चांगली आहे म्हणे माझ्याकडून डन आहे म्हणे. हा म्हणून म्हटलं नंतर आता बघू यांचं काय ठरतं हा जॉबचा त्याचा काय निर्णय होतो मग बघू म्हटलं मग नंतर. हा आणि तिची इच्छा तुझी इच्छा मग त्याच्यावर निरोप देऊन कळू. पण ट्विस्ट काय भारी होता आम्हाला विचारलंच नाही कोणी. हा काय म्हणजे विषय असा झाला का यांना मुलगी आवडली पण मला आवडली का कोणी विचारलं नाही बर का. मला विचारलं कधी दोघांना विचारलं. मला विचारलं कधी माहिती का मग मी कधी विचारलं ज्यावेळेस नाही साखरपुड्याला ज्यावेळेस जात होत तेव्हा विचारलं का तुला मुलगी आवडली का म्हणे. ते आहे खरंच तो पॉइंट आहे. याला कोणी विचारलंच नव्हतं आम्ही आमच्यातच ठरवून घेतलं सगळं. मग म्हणजे तिथं जेवढे मी पाहायला गेले होते ना कसं आहे का बर का तिथं जेवढे पाहायला गेले होते ना सगळ्यांना त्यांच्यात झालं हा मुलगी छान आहे मुलगी छान आहे झालं 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 झालं. अरे मला तर विचारा लग्न मला करायचंय मला एकाने विचारलं नाही. आणि ज्यावेळेस आमचा साखरपुडा होता त्यावेळेस मला विचारलं अरे आम्ही तर विचारलंच म्हणे आम्ही तर तुला विचारलंच नाही म्हणे तुला मुलगी आवडली का नाही म्हणे. म्हटलं आता काय फायदा सगळं तर झालंय ना आता काय फायदा म्हटलं विचारून. कोमल तुझा काय विषय होता तुला पण नव्हतं विचारलं ना. हा तुम्ही गेल्यानंतर घरात मी फील बसली मला एकाने विचारलं नाही. मी फक्त म्हटलं तुम्हाला जे पटेल ते का माझ्याकडे डोका खायला येऊ नका हा. म्हणून कोणी आलंच नाही खरं. मग का बरं गेलं तुला लग्न मग आता घरच्यांच्या पुढे जावं लागतं का. असं नाहीये संस्कारी हा? हा? संस्कारी मुलगी. संस्कारी संस्कारी एवढी एवढी खरं नाही आमचं 1920 सारखं झालं विचारलंच नाही आम्हाला. आपण जुन्या काळातलं झालं का तेच वाटतंय मला. आमचं जसं जुन्या काळामध्ये लग्न होतं ना घरचे करून घेता मुला मुली विचारून वडिलांच्या संमतीने लग्न करेल ना तो जीवनात कधीही सक्सेस होतो. पाहिलं का मग मी सक्सेस होतो बरं का. मी पण होणार आहे थांबा. नाही कोमल पण सक्सेस होणार आहे. कोमल माझा हात धर असा पकड शर्ट कसा पकडती माझा पकड आणि चल चल असं पकड असं चालायचं असं मग सक्सेस गेलो होणार. आम्ही ट्रॅफिक होतं. आम्ही बरं का मग मी सुरतला गेलो ना सुरतला गेलो हात पकडायचा ना इमा ट्रॅफिक मध्ये आज शर्ट पकडते आज चालती ट्रॅफिक मध्ये सुरत मध्ये आज असं आहे ती. गेलं ना, हेच पकडायचं तुमच्या दोघं हात मोकळे. शर्ट- T-shirt वर घेऊन चालायचं. लय अवघड आहे कोमल काम. चला आता आणि ज्या दिवशी आपलं झालं लग्न त्या दिवशी पासून आहे ना आपलं कल्याण सुरू झालं. अरे कल्याण कल्याण म्हणजे वाटोळ काय एवढं अरे कल्याण नाही वाटुळ वाटुळ ऐक होय बाय ऍक्टिंग बाय. अरे कल्याण म्हणजे कल्याण नाही झालं समजून घे. ऍक्टिंगचा पुतळा आहे ती. काय ऍक्टिंगचा पुतळा. Attack. इकडे की इकडे हं? कुठे येतो इथं इथं येतो अटॅक अटॅक इथं येतो मम्मी अटॅक पाहिला का डोक्यामध्ये अटॅक येतो. तिला ऍक्टिंगचा हा. पुतळा आहे ती. एवढी ऍक्टिंग करते मोबाईल लय अवघड काम आहे अवघड आहे. चला आता ठीक आहे आता आपण काय जेवायला मुगाची डाळ मस्त मुगाची डाळ आमची डाळ आहे भरलेल्या मिरच्या आहे. भरलेल्या मिरच्या आणि ज्या पप्पाला आमचा खानदेशचा फेमस आहे भरलेल्या मिरच्या. चला जाऊ दे आता आपण मस्त जेवण वगैरे करू. चला आता जेवायला बसलोय आणि जेवायला पहा आता काय हे बघा मुगाची डाळ हे बघा ज्या मिरच्या बोलत होतो ना ती दुसऱ्या मिरच्या होत्या पहिले दाखवले या पहा या आपल्याला आहे ना तव्यावर फ्राय करावं लागतं दुसऱ्या मिरच्या. काय त्याच्यात हा काय त्याच्यात याच्यामध्ये का तू केलाय ना मी खायचं काम करतो आईने केलं नाही. खायचं का मी काम करतो. मग काय त्याच्यात जेव्हा दाल तडका तिथं तो भात गरम केलेला तिकडं कढी तिकडं शिरा आणि नुसता चट्टोर माल खायला लावा तिला चट्टा माल
खायला लावा तिला नुसता चटरी आहे मलाच. कैरीत चटरी आहे. चला आता मी जेवण करतो, भूक लागली कारण की. चलो आता मी ना घरी आलो आणि घरी म्हणजे मेडिकल मध्ये गेलो होतो आणि तिथून ना कॅडबरी वगैरे आणल्या. तर कोणाला तरी सहन झालं नाही, मी खात होतो तर अरे कोणी घेतलं, कोणाला तरी सहन झालं नाही आणि आता कोणतरी खातंय आणि कोणाला तरी पचणार बी नाही ते. मला का तुम्हाला जातो झाली का? हे बघा मी किटके माझ्यापासून लपून आहे ना फ्रीज मध्ये ठेवलंय सगळं. वस्तूला पण ठेवतो. फ्रीज मध्ये लपून ठेवलंय फ्रीज मध्ये. मी घेत होतो तर लगेच हा? पडेल ना ती खाली. तुम्हाला का बरं खाऊ देत नव्हती? एकटे खाली ना. एकटे खात होतो मी. तर काय केलं मी किट ठेवलं सगळ्यांना द्यायसाठी सांगतो ना मी. पण मग पुढेच ठेवला ना, आम्ही सगळे तर इथं सगळे इथे मी आणत होतो पण सहन होत नाही. पाहिलं ना मला खाऊ बी देत नाही घरामध्ये. मी जाणतो माझ्या पैशांनी जाणतो मी, तरी मला खाऊ देत नाही. आता आमच्या इथं काय होतंय तुम्हाला दाखवू का? नका दाखवू का बरं? डायरेक्ट सरप्राईज देत तुम्हाला. डायरेक्ट मी जेव्हा जेवायला बसेल ना तेव्हा दाखवतो. चालेल ना गोबर? बघा आता हे ना जेवायला बसलेले आणि जेवायला काय गेलं तुम्हाला दाखवू का आता? इथं आहे बटाट्याची भाजी आणि हे वडे आणि मम्मी आता करते वडापाव आणि चटणी भात. चटणी बी बेटाला वाढले. आम्हाला असं चांगलं चांगलं खायला असलं का खूप आनंद होतो. मिरच्या दाखव मिरच्या पुढे मिरच्या मग मिरच्या. आणि मम्मीला आहे ना आम्ही ना तुम्हाला कोणाकोणाला माहित नसेल आता आम्ही हॉटेल पण टाकली होती. तर आम्हाला लय पैसा होता हॉटेल टाकायसाठी. आम्ही हॉटेल टाकली होती. आम्ही घरून टिफिन पण द्यायचो. लय मजा लय मजा लय मजा केली आम्ही. आम्ही म्हणजे असं आहे ना स्वतःहून आम्ही ना आमचे हाल करून घेतले असं बोललं तरी चालेल. क्वालिटी कशी होती? क्वालिटी अशी होती ना अशी लोकांना लय आवडायची. पण विषय फक्त एवढा होता का सकाळी ना आमचा मिसळ वडापाव हे राहायचं तर आणि आम्ही ना संध्याकाळी टिफिन वगैरे पण द्यायचो. तर रात्री ना भाजी वगैरे दाळबट्टी पासून इडली पासून तुमच्या दाल तडका दाल फ्राय नॉनव्हेजची भाजी सगळं बनवून द्यायचो आम्ही. मग आम्ही ना डायरेक्ट मम्मीची हालत अशी टाईट होऊन गेली होती. मम्मी आजारी पडली होती पण क्वालिटी एक नंबर होती. चांगलं चालत वगैरे पण होतं मस्त होतं. आणि आता मला वडापाव लय खायची इच्छा आहे. मला भूक लागली आहे म्हणून मी खातोय. आणि तुम्ही माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे आता. असंही होतं तोंडाला पाणी येते. कोमल तुला येते का? हं? नाही येते अजून पडून जाईन पाणी लागेल ना कोमल. जा. जा चला आता मी खातो तुम्ही पण खा. चला आम्ही देणार नाही पण तुम्ही. आम्ही देणार नाही तुम्हाला. तुम्ही दुकानात जा आणि घेऊन या हॉटेलला जाऊन घेऊन या. आम्ही काही देणार नाही. चला हा जो घरी येईन त्याला भेटन तो पावो. जर जर संतोष मामा आले संतोष मामाला भेटून जाईल. काय काय संतोष मामाला आलं तर संतोष मामाने अंडा भुर्जी काढली. गुरुवार किती? गुरुवार. चलो आता मी जेवण करतो. तरी मम्मीने बघा आता कसं आहे तुमच्या तोंडात पाणी आणतो मी पाला असं. एक नंबर आता पाव तोडायचा असा वडा घ्यायचा आता ठेवायचा यात. त्याच्या चांगली पहिले मिरची टाकतात. अरे आम्ही नंतर अशी जरा लकन बरं मग असा प्रेस करायचा. गरम लागतोय का? मग असा चटणी कशी घ्यायची माहिती का? चटणी घेताना काही जेवढी अशी चटणी घ्यायची आणि बघा बरं का बघा. पाणी देऊ का? आई शपथ पाय लागतोय. पाणी देऊ का? हिरवी मिरची साईडला. तुला वडा देऊ? सुक आहे सुक. एक नंबर चांगले एक नंबर पाव वडा. मस्त. आता इकडे आई ट्राय करताय पाव वडा. ही चटणी तिखट आहे. पण छान लागतो. आजचा मेन्यू आमचा मस्त आहे. थोडं खायची राहते. कसं झालं दीदी? एक नंबर. कसं झालंय बाप्पा? मस्त लागते. कोणाला काही स्वयंपाकाचं टेस्टिंग
न्यायचं असेल तर आमच्या दात्राला घेऊन जा. हा हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे म्हणा ते. हॉटेल मॅनेजमेंट झाले पण फक्त टेस्ट ओळखण्यापुरतं झालेलं आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणणार आम्हाला चांगलं चांगलं करून खाऊ घालत असतील तर ते तुमचा खूप गोड असा गैरसमज आहे तर तो दूर करून घ्या, इथंच करून घ्या. तुम्ही फक्त टेस्ट त्याचं झालंय नाही. मम्मी हॉटेल मॅनेजमेंट त्याचं झालंय पण तुला करावं लागतं सगळं. अशा पद्धतीने आम्ही काय करतोय माहिती का, आमचा कालचा व्लॉग हे टाकलेला तो पाहतोय. बघा आता व्लॉग चालू आहे आपला. सगळे बसलेले इथं, सगळे इथं बसलेले आणि आता आम्ही व्हिडिओ पाहतो आणि आजचा दिवस इथंच संपू आपण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर. चला आजचा दिवस इथंच संपू. चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. चलो.